मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवसरी खुर्द येथे समोर आलेल्या दूध भेसळ प्रकरणाला आता कायदेशीर प्रक्रियेत महत्त्वाचे वळण मिळाले आहे। या प्रकरणी दाखल गुन्ह्यांतर्गत आज अटक आरोपींना घोडेगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते। पोलिसांनी न्यायालयात तपासाच्या अनुषंगाने कोणती महत्त्वाची बाजू मांडली आणि कोर्टात नेमकी काय कायदेशीर स्थिती आहे यावर प्रसिद्ध विधिज्ञांनी सविस्तर माहिती दिली आहे। पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये। अवसरी खुर्द येथील एका गोदामात अन्न व औषध प्रशासन FDA आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांच्या वतीने विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना करण्यात आली आहे। तपासाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आज अटक केलेल्या आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केले। गुन्ह्याची व्याप्ती आणि तांत्रिक बाबींचा तपास करण्यासाठी पोलिसांना काही प्रमुख आरोपींच्या अतिरिक्त कोठडीची आवश्यकता आहे। पोलिसांच्या अधिकृत रिपोर्टनुसार गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेल्या काही डायऱ्यांमधील सांकेतिक आकडेवारी, हस्ताक्षरांचा पंचनामा, मोबाईल CDR आणि फॉरेन्सिक अहवाल मिळवणे अद्याप बाकी आहे। या तांत्रिक कड्या जोडण्यासाठी पोलिसांनी 6 प्रमुख आरोपींची आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयात मागितली आहे, तर प्राथमिक चौकशी पूर्ण झालेल्या इतर 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली आहे। या संपूर्ण प्रकरणातील तांत्रिक मुद्दे, पोलिसांचा युक्तिवाद आणि न्यायालयातील घडामोडींबाबत प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र काळे, ॲडव्होकेट वैभव काळे आणि ॲडव्होकेट विशाल बेंद्रे यांनी सविस्तर कायदेशीर माहिती दिली आहे। भेसळ प्रकरणात आज जो निकाल झाला याबाबत काय झालं कोर्टामध्ये याबाबत माहिती पाहिजे। सदर गुन्ह्यातील एकूण 13 आरोपींना रविवारी मेहरबान घोडेगाव न्यायालयात आणले असता मेहरबान न्यायालयाने सर्व 13 आरोपींना आजपर्यंत पोलीस कस्टडी दिली होती। आज पुन्हा मेहरबान न्यायालयात सदर आरोपींना हजर केले असता यातील जे आरोपी आहेत किंवा हेमंत टेके, त्याच्यानंतर संदीप लोढा, चैतन्य घोर, त्याच्यानंतर रोशन दरेकर, विठ्ठल धर्मा जाधव, सतीश केंजळे व मनोहर डामल या सर्व यातील जे हे 7 आरोपी यांना स्वतःहून यांचा मंचर पोलीस स्टेशन यांनी न्यायालयीन कोठडीसाठी अर्ज केला होता। जे इतर आरोपी आहेत त्यामध्ये आरोपी क्रमांक 4 संजोग यादव, त्यानंतर आरोपी क्रमांक 7 कुणाल कुलवडे, त्याच्यानंतर आरोपी क्रमांक 12 अजित कारंडे, त्याच्यानंतर आरोपी क्रमांक 16 प्रमोद कडू, 19 विठ्ठल धर्मा जाधव व 24 सक्सेन रखमा आरगडे यांतर्फे मी मेहरबान न्यायालयात हजर झालो होतो। तर यातील जे 7 आरोपी सोडून इतर आरोपींना मेहरबान घोडेगाव न्यायालयाने सोमवारपर्यंत तपासकामी पोलीस कस्टडीचा आदेश केलेला आहे। ॲडव्होकेट बेंद्रे, विशाल बेंद्रे, अॅक्युज नंबर 1 आणि 13 या मॅटरमध्ये आज रिप्रेझेंट करत असताना CR नंबर 215/2026 मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या या दूध अडल्ट्रेशनच्या रिलेटेड CR मध्ये आज PCR संपल्याच्या नंतर, पहिला PCR संपल्यानंतर मेहरबान न्यायालयापुढे आरोपींना आणण्यात आलं होतं। या संदर्भामध्ये आधी वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही आरोपींना पोलिसांनी स्वतःहून मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये कमिट करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती। उरलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या संदर्भामध्ये पोलीस कस्टडी पुन्हा डिमांड करण्यात आलेली होती व त्या अनुषंगाने मेहरबान न्यायालयाने 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। आजचं आर्ग्युमेंट हे पूर्णपणे प्रोसिजरल आर्ग्युमेंट होतं। यामध्ये कोणताही मटेरियल किंवा नवीन फॅक्ट्सवरती कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट झालेलं नाही। तपासाची सध्याची असणारी स्थिती आणि पोलिसांची जो काही तपास पेंडिंग आहे, डॉक्युमेंटरी इन्व्हेस्टिगेशन त्यांचं पेंडिंग आहे, त्यासाठी या 1, 4, 7, 12, 16 आणि 24 नंबरच्या आरोपी पोलीस कस्टडी। आजपर्यंतच्या तपासावरती मान्य न्यायालयाने काय भाष्य केलं? मुळात आजचं हे जे स्टेज आहे, या स्टेजमध्ये आधीची जी काही रिकव्हरी झाली आहे त्या व्यतिरिक्त नवीन काय सापडले का यावरती जात नव्हतं। तर या गोष्टीमध्ये नवीन म्हणजे पोलिसांचा जो काही प्रोग्रेस आतापर्यंत तपासामध्ये झालेला होता, त्यानंतर आता नवीन त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही मुख्य आरोपी आहेत यांच्यामध्ये काही असणारे व्यवहार आहेत, UPI ट्रान्झॅक्शन आहेत, त्या संदर्भात त्यांना तपास करायचा, त्यांना वेळ पुरेसा नव्हता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपींना पकडल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्हाला तपास करणं शक्य नव्हतं, त्यामुळे ही गोष्ट पेंडिंग राहिलेली आहे।
So documentary evidence is pending. Documentary investigation is pending. That's right. PCR टाकू. PCR साठी आम्ही अपोज केलेला आहे. कारण काय आहे यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करता 5 दिवसांची जी पोलीस कस्टडी दिलेली होती यामध्ये सफिशियंट रिकव्हरी असेल त्या अनुषंगाने असणारे जे काही डिस्कव्हरीच्या रिलेटेड जे काही फाइंडिंग्स असतील त्या सफिशियंट फाइंडिंग्स पोलिसांकडे आहेत आणि त्यांच्याकडे दुसरे काही विशेष असे कारण आज आम्हाला सापडले नव्हते. सो आम्ही प्रोसिक्युशनला विनंती केली की त्यांनी एक्सप्लेन करावेत एक्स्ट्राचे जे काही रिझल्ट आहेत. सो हा मॅटर पब्लिक हेल्थच्या रिलेटेड असल्यामुळे मेहरबान कोर्टाने त्यावरती लिनियंट व्ह्यू घेतला आणि त्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पोलीस देखील त्याचा योग्य तपास करत आहे. नमस्कार. मी ॲडव्होकेट राजेंद्र काळे, बारामती. जो गुन्हा मंचर पोलीस स्टेशनला दूध भेसळी संदर्भात दाखल झाला आणि जो महाराष्ट्रभर गाजतोय त्या गुन्ह्यातील आरोपींच्या रिमांडसाठी आज मी या ठिकाणी आरोपी नंबर 2 हेमंत टेके याच्या वतीनं या मेहरबान कोर्टामध्ये हजर झालो होतो. हेमंत टेके याचा पोलिसांनी आजच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलीस कस्टडी मागितलेलीच नव्हती, मॅजिस्ट्रेट कस्टडीच मागितलेली होती. परंतु आज मेहरबान कोर्टापुढे युक्तिवाद करताना मी मुद्दाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू शकतो की आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा प्रेक्षकांना जे वाटते त्याप्रमाणे गुन्हा हा गंभीर आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु जे अन्न भेसळ अधिकारी आहेत ते स्वतःला हिरो करण्याच्या नादामध्ये चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल करतायत. कारण यामध्ये जो फिर्यादी आहे ते अन्न भेसळ अधिकारी आहे आणि त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो टिकणारा नाही. हे फक्त लोकांची करमणूक आहे आणि तात्पुरतं काही दिवस त्यामध्ये मीडियाला कव्हरेज मिळणार आहे. कारण अशाच प्रकारचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अन्न भेसळ खात्याने दाखल केला होता. त्याही गुन्ह्यामध्ये हेमंत टेके यांना आरोपी केलं होतं. त्या गुन्ह्याच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये अपिलात गेलो आणि क्वॅशिंग प्रोसिडिंग दाखल केलं आणि त्यामध्ये मेहरबान हायकोर्टाने झालेली कारवाई ही चुकीची आहे आणि झालेला FIR हा चुकीचा आहे म्हणून तो FIR क्वॅश केला होता आणि त्या FIR बद्दलची संपूर्ण माहिती आणि मेहरबान हायकोर्टाच्या निकालाची प्रत ह्या अन्न भेसळ अधिकाऱ्यांना दिल्यानंतरही त्यांनी या आरोपी विरुद्ध हा अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामुळं ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुद्धा होऊ शकतं आणि ते प्रोसिडिंग आम्ही निश्चित दाखल करणार आहे. गुन्हा दाखल करताना इतर आरोपींचा असणारा रोल आणि या आरोपीचा असणारा रोल हा पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यामुळे ह्या आरोपीचा रोल डिफरन्शिएट करताना मेहरबान कोर्टापुढे जे आम्ही मुद्दे मांडले की मी जो आहे मला FSLचं लायसन कोणी दिलं, अन्न भेसळ खात्यानेच दिलं, त्यांच्याच लायसन प्रमाणे मी बिझनेस करतोय. त्यांनी जे आम्हाला कंडिशन इम्पोज केलेले आहेत त्यातल्या कुठल्याही कंडिशनचं ब्रीच मी केलेलं नाही आणि म्हणून मराठीतलं एक उदाहरण मी दिलं त्यांना की एकदा मला लायसन दिल्यानंतर माझा जो जॉब आहे वे पावडर विक्रीचा, मी फक्त वे पावडरची विक्री करतो. विक्री केल्यानंतर त्या वे पावडरचं कोण काय करतंय हे माझं बघणं काम नाही. जसं माझा जर समजा बिझनेस गुळ विक्री करण्याचा असेल आणि तो विक्री केलेल्या गुळापासून एखादा चहा बनवत असेल हॉटेलमध्ये आणि एखादा हातभट्टीसाठी त्या गुळाचा वापर करत असेल, तो माझा दोष नाही. माझं काम आहे फक्त गुळाची विक्री करणं. तशाच पद्धतीनं माझ्याकडे अधिकृत सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं FSLचं लायसन आहे, माझ्याकडे GST नंबर आहे, माझ्याकडे अधिकृत माल आहे आणि माझ्याकडे अधिकृत सगळी बिलं आहेत आणि त्या बिलाप्रमाणे मी तो माल विक्री केलेला आहे. आता तो माल विक्री केल्यानंतर पुढे त्यांनी काय केलं ह्याच्याशी माझा काही संबंध नसतानाही मला त्यांनी त्यामध्ये आरोपी केलेले आणि म्हणून या सुद्धा मॅटरमध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि निश्चितपणे जसा पहिला FIR क्वॅश झालाय तसा हा सुद्धा FIR क्वॅश होणार. तुम्ही गंभीर अशी भाष्य करताय FDIच्या अधिकाऱ्यांवरती की हे सगळं करवणुकीचा कार्यक्रम आहे. ऑब्व्हियसली अशाच प्रकारची फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाने क्वॅश केली ह्याची प्रत मी त्यांना दिलेली असताना जर ते परत तशाच प्रकारचा गुन्हा दाखल करत असतील तर याला दुसरं काय म्हणणार. संबंधित आशिलांचं तुमच्या या सगळ्या गोष्टीशी संबंध आहे का? नाही, अजिबात पैसे झाले का? या माझा जो आशिला आहे आरोपी नंबर 2 हेमंत टेके, मी पुन्हा एकदा विस्तृतपणे सांगतो की ह्याचा रोल एवढाच आहे की मी एक विक्रेता आहे, माझ्याकडे अधिकृतपणे अन्न भेसळ खात्याने दिलेला लायसन्स परवाना आहे आणि तो माझा अधिकृत आहे, त्याचा एक्सपायरी झालेला नाही किंवा त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही किंवा तो आज रोजी रद्दही केलेला नाही. त्याच परवान्यावरती माझ्याकडे अधिकृत GSTचं लायसन आहे आणि त्या लायसन प्रमाणे जो माल मी खरेदी केला त्याची GSTची बिल आहे आणि जो माल विक्री केला त्याची GSTची बिल आहे. बरं, वे पावडर हे मी मॅन्युफॅक्चरिंग करत नाही तर महाराष्ट्रातले अनेक जे दूध धंदे आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्यांच्याकडून आम्ही तो माल विकत घेतो आणि जसा त्यांच्या पॅकिंग मध्ये आलेला तसाच माल आम्ही विक्री करतो. त्यामध्ये मी तर कुठं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नाहीये, मी त्याच्यामध्ये कुठं अडल्ट्रेशन केलेलं नाही.
किंवा माझा दूध विक्रीचा धंदाच नाही, मी काही दूध विक्री करत नाही किंवा भेसळयुक्त दुधाशी माझा काही संबंध नाही. मग माझा संबंध नसताना मला आरोपी करायचं कारण काय? व्हे पावडर जर एवढी धोकादायक असेल ना असं, तर मग ह्याचं प्रोडक्शन वरतीच का शासन याबाबतीत विचार करत? हा आपण अतिशय महत्वाचा मुद्दा विचारला की वे पावडर ही धोकादायक नाही. हा त्यांच्याच अन्न भेसळ खात्याचा रिपोर्ट, तुम्हाला पाहिजे असेल तर कॉपी दाखवतो. पोलीस अधिकाऱ्यांनी उलट त्यांच्याकडे विचारणा केली अन्न भेसळ खात्याकडे की वे पावडर ही शरीराला घातक पदार्थ आहे काय. त्यांनी लेखी उत्तर दिले की वे पावडर ही शरीराला घातक नाही. मग वे पावडर शरीराला घातक नाही तर 328 लागेल कसा, आणि भेसळयुक्त दुधाशी माझा संबंध आला कसा? आणि जर वे पावडर घातक असेल तर शासनाने बंदी घालावी त्याच्यावर. जसं गुटख्यावरती तुम्ही बॅन केलं, मग आता हातभट्टी विक्रीला शासनाची परवानगी आहे का? प्रत्येक गावोगाव मिळतीच आहे ना. म्हणजे जी बॅन आहे ते मात्र राजरोस विकलं जाते, आणि जे बॅन नाही ते आम्ही विक्री करतोय तर आमच्यावर गुन्हा दाखल होतोय. मग शासनच त्याला बॅन करत नाही, ते जीविताला अपायकारक नाही, आणि अन्न भेसळ खातं ते विक्री करण्यासाठी मला अधिकृत लायसन देते. या एवढ्या महत्वाच्या सेन्सिटिव्ह विषयात तपास वगैरे होतोय का? नाही, मी सांगितलं आपल्याला अगोदरच की ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल केलाय ह्यात पोलिसांचा दोष नाही. कारण त्यांच्याकडे एकदा FIR आली की कायद्याचं तत्व लॉ सेट ऑन मोशन अँड इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट. पण जर FIRच मूलतः चुकीची असेल तर जर पाया आपण घर बांधताना पाया जर कच्चा राहिला तर वरची बिल्डिंग कोलॅप्स होणार आहे. याचा पायाच कच्चा ठेवलाय आणि हे जाणीवपूर्वक केलं असावं की वरची बिल्डिंग कोलॅप्स होणार आहे. यामध्ये सर जे 6 आरोपी आहेत हे शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहे. त्या 6 आरोपींतर्फे जेव्हा मी ऍडव्होकेट वैभव काळे, माझ्या सोबतचे कलिग ऍडव्होकेट इरफान शेख आणि तोही शेख, आम्ही जेव्हा मेहरबान न्यायालयात बाजू मांडली, जसं सरांनी सांगितलं का पाया कच्चा आहे, ह्यातले जे 6 आरोपींतर्फे जेव्हा मी मेहरबान न्यायालयात बोललो, मी फिर्याद वाचून दाखवली, ह्यातल्या 6 आरोपींकडून काही साहेब जप्त झालं नाही, त्यांच्यावर धाड टाकली. तेव्हा ड्रायव्हरच्या रिमांड रिपोर्टमध्ये ह्या आरोपींकडून काही जप्त दाखवलेलं गेलेलं नाहीये. आणि ज्या आरोपींकडून दाखवले आरगडे म्हणून, ज्यांच्याकडून ते जप्त दाखवलेलं आहे, तो संपूर्ण बनाव त्यांच्या विरुद्ध केला गेलेला आहे. आता जो त्यांच्या विरुद्ध जे पीसीचं कारण मागितलेलं आहे ते पहिल्या रिमांडच्या पीसी मध्ये नव्हतं साहेब. त्यामुळे विनाकारण याच्यामध्ये काय झाले साहेब, का विनाकारण याच्यामध्ये गोरगरीब शेतकरी अडकले गेलेले आहे. आणि ज्यावेळी आम्ही मेहरबान सत्र न्यायालय राजीवनगर येथे जामीन अर्ज मांडू, त्यावेळी आम्ही मेहरबान न्यायालयासमोर आरोपींच्या वतीने स्ट्रॉंग बाजू मांडू, आणि ते सर्व त्यानंतर सगळ्यांसमोर ती गोष्ट येईलच.